अभिनेता प्रसाद जवादेवर कोसळला दुःखाचा डोंगर. दीर्घ आजारामुळे आईचं निधन. मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेता प्रकाश जवादेला मातृशोक झालाय. प्रकाशच्या आई प्रज्ञा जवादे यांचं काल 28 डिसेंबर रोजी निधन झालं. प्रसादची आई गेली काही काळ कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज देत होत्या, मात्र त्यांचा हा लढा अपयशी ठरला. वयाच्या 65व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्याच्या आईच्या निधनानंतर मराठी कला विश्वातून दुःख व्यक्त केलं जात आहे. याबाबत अभिनेत्याची पत्नी अमृता देशमुखने सोशल मीडियावर माहिती दिली. अमृताने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत म्हटलं, सौ प्रज्ञा जवादे, प्रसाद जवादेची आई, 15 सप्टेंबर 1960, 28 डिसेंबर 2025, वय 65. कळवण्यास अत्यंत दुःख होत आहे की आज 28 डिसेंबर रोजी त्यांचं दुःखद निधन झालंय. कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी त्यांनी अपार धैर्य आणि सकारात्मकतेने लढा दिला. त्या प्रेमळ, शांत आणि कुटुंबाला एकत्र ठेवणाऱ्या व्यक्तिमत्वाच्या होत्या. त्यांची आठवण सदैव आमच्या हृदयात राहील. या पोस्टच्या खाली तिने आम्हाला तुमची खूप आठवण येईल मम्मी, अशी पोस्ट लिहिली. प्रसाद आणि त्याच्या आईचं नातं फार खास होतं. अनेकदा तो त्याच्या आईबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसायचा. त्याच्या या संपूर्ण प्रवासात आईने त्याला खूप सपोर्ट केलाय. आईच्या निधनानंतर प्रसादसह त्याच्या संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान प्रसाद जवादे हा मराठी विश्वातील लोकप्रिय अभिनेता. त्याने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या असून सध्या तो झी मराठी वाहिनीवरील पारू मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. बिग बॉस मराठीमध्ये देखील तो झळकलेला होता. काही दिवसांपूर्वी झी मराठीवर झालेल्या अवॉर्ड शोमध्ये प्रसादच्या आईने उपस्थिती लावली होती. त्यावेळी प्रसादने आईच्या आजारपणाबद्दल खुलासा केला. प्रसाद शूटिंग असतानाही वेळोवेळी माझ्या तब्येतीची खूप काळजी घेतो आणि अमृतानेही खूप केलं म्हणत त्यांनी लेक आणि सुनेचं कौतुक केलं होतं. पण अखेर कॅन्सरशी त्यांची ही झुंज अपयशी ठरली. त्यांच्या कुटुंबियाला या दुःखातून सावरण्यासाठी बळ मिळो ही सदिच्छा. प्रज्ञा जवादे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.